नमस्कार मंडळी, मी पल्लवी आणि आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे माझ्या दिवसाच्या छोट्या प्रवासात. चला तर मग. आम्ही आमच्या गावी आलेलो आहे. मी 3 गायी घेतल्या आणि खूप कष्टाने कसं तरी करत आम्ही त्यांना आमच्या गावी घेऊन गेलो आणि आता आम्ही त्यांना बघण्यासाठी चाललेलो आहोत गाणी बोलत. गायी आणताना 12 तासाच्या प्रवासानंतर त्यांचा एक दिवस त्यांच्या ट्रेसफुल होत्या गायी. मग त्यांच्यासाठी चार कापणं आलं. दुसऱ्या दिवशीचं या व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये चार कापले आम्ही स्वतःच्या हाताने. आणि जो आनंद भेटतो चार कापण्यामध्ये त्याचं वर्णन आपण शब्दात करू शकत नाही. जी सेवा करतो आपण गोमातेची, खूपच छान वाटतं, मन प्रसन्न होतं. आणि जेव्हा ते आपल्या वाट बघत असतात की ते आपल्या येणार आपला मालक आपल्याला खायला घालणार चार, तो पण आपल्या शेतात उगवणारा चारा आपण आपल्या गायींना घालतो. खूप छान वाटतं. आता तसं ही सफेद कलरची आहे, तिचं नंदीनं नाव आहे. गोदावरी आहे तिच्या बाजूला, त्यांना चार घालतो आहे. आणि एक नंदीसुद्धा आणला आहे मी, त्याचं नाव शिवा आहे. तो छोटा आहे, आता 2-2.5 वर्षाचा आहे. त्याला दुधाचे दात पण सुद्धा आलेले नाही आहेत. खूप छान वाटतं. गायींवरनं हात फिरवल्यामुळे त्यांची जी सूर्यनाडी असते त्यामुळे आपलं पूर्ण ट्रेसफुल होतं. आणि त्याचा अनुभव मी घेतला, त्याच्यामुळे एवढं ट्रेसफुल झालं. आणि स्वतः पल्लवीनी सुद्धा तो अनुभव घेते की गायींच्यावरती हात फिरवल्याने आपण ट्रेसफुल. आणि त्यांचं जे प्रेम वात्सल्य असतं आणि खूपच छान वाटतं. शिवाने हा जो नंदी महाराज आहे त्यांचं नाव आहे शिवा. शिवा खरंच शिवासारखा आहे, शिवजींचा अवतार वाटतो. खूप छान वाटतं. ज्या दिवशी त्याला आणलं होतं 2 दिवस त्याने पाणीसुद्धा पिलं नव्हतं, कारण जागा नवीन होती आणि त्या सगळ्या गाई गुरांच्या बाबतीत असं होतंच. पण आता तो एकदम खुश आहे, एकदम प्रेम करतो. असं वाटत नव्हतं की परवा प्रवासातनं आल्यानंतर हा शिवा आणि आताचा शिवा याच्यामध्ये खूपच फरक होता, खूप. आणि आता बघा कसा तो मस्त छान उभा आहे आणि हात लावून देतो आहे. गोदावरी तर खूपच छान आहे, एकदम शांत गाई वाटते. गावी गेल्यानंतर मी पहिलं त्यांच्यासाठी खास त्यांचं खाद्य आणलं होतं तिघांसाठी. कारण दोन्ही ज्या गायी आहे गोदावरी आणि नंदिनी त्या प्रेग्नंट असल्यामुळे, गरोदर असल्यामुळे त्यांच्यासाठी वेगवेगळं खाद्य डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊन जेव्हा हाताने आपण बनवलं तो आनंदच वेगळा आहे. आणि त्यांना आपण स्वतःच्या हाताने त्यांना खाऊ घातलं नंदिनी, आणि त्यांना ते खूपच आवडलं. शिवा तर असा खात होता लहान मुलासारखा, अक्षरशः त्याच्यावर तुटून पडला. गोदावरी, नंदिनी आणि हे सुख होतात ना. खरं सांगा, सुख म्हणजे काय असतं? सुख हेच आहे की तीही तुम्ही दगदग केली, पण जेव्हा त्यांनी हे पूर्ण ताटून खाल्लं खूप खूप छान वाटलं. आणि नंतर मग खाऊन झाल्यानंतर शिवाने जी वामकुशी घेतली आहे, असं एकदम लहान बाळासारखा तो पडून होता.